जुन्नर तालुक्यातील महालक्ष्मी देवीचे उंबरज नंबर 2 मध्ये गट नंबर 2034 आहे। याच एका गटात 40च्या आसपास व्यक्ती आहेत व शेजारील 2035, 2036, 2037, 2038, 2039, 2040, 2041 व 2042 व 2020-43 गटात राहणारे 6 कुटुंब यांच्यात सर्वे बांधावरून नेमका काय वाद आहे तो आपण जाणून घेणार आहोत। मयत तबाजी सुदाम हंडे यांचा मुलगा भानुदास तबाजी हंडे यांनी त्यांचे गट नंबर 2034 मधून रस्ता मागणी करणाऱ्या लोकांना रस्ता करून घेण्यासाठी हरकत घेतली आहे। स्थळ पाहणीसाठी आलेल्या जुन्नरच्या सर्कल शिंदे भाऊसाहेब समोर त्यांनी हरकत का आहे अशी कैफियत मांडली आहे। मुख्य संपादक तेज तुफान न्यूज अय्यूब शेख, उंबरज नंबर 2, जुन्नर, पुणे। नमस्कार बाबा, हा जो आज रस्त्याचा वाद चाललाय, काही शेतकरी लोक एका सर्वे बांधून दुसरा पण रस्ता मागतायत। पूर्वीच एक भूसंपादन झालं होतं, रस्ता दिलेला होता, आणखी या लोकांची मागणी काय? भूसंपादन झालंच नाही। बरं, कायदेशीर भूसंपादन त्याचा लाभ पण भेटला नाही, लाभही भेटलेला नाही आणि आम्ही गावाची गरज म्हणून या रस्त्याला त्यावेळेला मान्यता दिली। ठीक आहे, आपलेच भाऊ आहेत, इथं गाव ठाण वगैरे काय नव्हतं का 76 साली। बरोबर, हे गाव मला पहिल्यापासून काय इतिहास थोडं सांगाल? 1976 साली ज्या वेळेला धरण झालं, हो, त्यावेळेला ही गाव पुनर्वसित झालं आणि आमच्या जुन्या गावातून आम्हाला मध्ये पुनर्वसित झालं। त्यावेळेला आमचं गाव जुन्या गावात होतं उंबरज मध्ये, तिथे आमचे वादविवाद झाले, गाव ठाणीकडे घ्यायचं का तिकडे घ्यायचं। काही लोकांचं म्हणणं होतं की इकडे माळरा आणि सरकारी फॉरेस्ट आहे, इथं मग गावठाण घ्या। तर आम्ही सांगितलं आमच्या जमिनी आमच्या तिकडे आहे, जर आमच्या जमीन तिकडे तर आम्ही वरती येऊन काय करणार? तर सरकारने काय त्याच्यावर उपाय केला की ज्यांचं गेलंय त्यांना मागण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे आम्ही म्हणलो आम्हाला इथे द्या। ते म्हणले जर त्यांना आम्ही दिलं सबसिडी म्हणजे ज्यादा गावठाण दिलं तर तुमचं काय विरोध आहे का? आमचं काय विरोध असं कारण नाही, आमचं आम्हाला मिळालं पाहिजे, त्याप्रमाणे त्यांना ते गावठाण मिळालं। त्यासाठी जाण्यासाठी इथं रस्ता नव्हता, इथं बांध होता, सर्व नंबरचा बांध होता। पुढे उंबरज नंबर 1 2 नंबर जाण्याला रस्ता नव्हता। 76 साली त्यावेळेला आम्ही मान्यता दिली, मान्यता म्हणजे आम्ही सहमती दिली आणि हा रस्ता तोंडी सहमती, भूसंपादन नाही झालं, भूसंपादन झालेलं नाही, त्याचं आम्हाला मोबदला सुद्धा मिळालेला नाही आणि त्याप्रमाणे हा रस्ता त्यावेळेला झाला आणि लोकांची रहदारी सुरू झाली। 76 सालापासून आतापर्यंत या रस्त्याची यांना गरज लागलेली आहे। आताच कशी काय गरज लागली? इतक्या दिवस कुठे गेले होते? बरं, जाऊ दे, ते गेले तरी त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण आमची जमीन जी आहे ती एकच सर्व नंबर मध्ये 2 रस्ते करण्याची कुठं तरतूद आहे? तर आमच्या एकाच जमिनीमधून 2 रस्ते करता येणार नाही। एक तर तो करायचा असेल तर हा बंद करा आणि हा ठेवायचा असेल तर तो बंद करा आणि आम्हाला तिकडे नुकसान भरपाई मिळालेली नाही, आमची ती मागणी सुद्धा नाही। गावचा एक विकास व्हावा म्हणून आम्ही हा रस्ता मोफत दिलेला आहे। त्या काळी 76 साली दिले, त्या लोकांना ते सुसह्य व्हावं येण्यासाठी ते आपलेच भाऊ आहेत। त्यांच्या काही गायची बांधकाम आहेत, काही दिसतात काही बांधकाम जे तुमच्या खुणा केलेल्या आहेत, ते तुमची जी काही मोजणी झाली आहे त्या मोजणीच्या खुणाच्या त्या खुणाला लागूनच काही बांधकाम केले त्यांनी। ते काय अतिक्रमण आहे? मग अतिक्रमण नाही, ते रस्त्यावर त्यांनी बांधकाम काय, रस्ता होता तो रस्ता त्यांनी बांधकाम काय केले, जे आज रस्ता मागतात त्यांनीच बांधकाम केलेत। हे त्यातलं वैशिष्ट्य आहे। मग ज्यांची रस्त्याची मागणी आहे आणि तिथं रस्त्यापर्यंत आमच्या शिवेपर्यंत म्हणजे आमच्या आजीपर्यंत घरं बांधलीत आणि आता रस्ता मागतायत। तिथे ओढा आहे का त्याला लागून? नाही, ओढा नाहीच नकाशामध्ये दाखवून, नकाशात नाहीच ना? नाही, ओढा नाहीच नाही। म्हणजे काय पश्चिम पट्ट्यातून पावसाचं पाणी वगैरे ते जायचं ते जातं तुमच्या 7-12 त्याची ओढा म्हणून कुठे पड वगैरे कुठं नाहीये त्याची कुठलीच ओढा जो आहे तो खाली येईल आमचा। तो पश्चिम पूर्व जातो का? पश्चिम पूर्व जातो, नाही तो उत्तर दक्षिण रस्ता आहे, उत्तर दक्षिण, पण आमच्या पूर्वेला येतो। म्हणजे खामोडीच्या हद्दीला खेटून नाही, पिंपरीच्या हद्दीला। अच्छा, काय मग तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? आमचं काय नाही म्हणणं, आमचं म्हणणं असं आहे की ह्या रस्त्याने त्यांचा वापर आहे, या रस्त्याने त्यांनी वापर करावा, आमची जमीन संपादित करू नये आणि तो रस्ता मुळात आणि एका जमिनीतून 2 रस्ते करण्यात कोणत्याही कायद्यामध्ये दिलेलं नाही। हे काम त्या संपादित केलेला रस्ता दिलेला जमिनीचा मोबदला घेतलेला नाही। तेव्हा हा रस्ता आता जी ती मोदी चालू आहे आलेली आणि त्याची त्याला गरजही नाही आज, मग त्याच्यापासून त्या चाडल्या अशातला काही बात नाही ना, चाडले त्यांचं काय, पण फक्त आम्हाला खुंड देण्यासाठी त्यांनी तो रस्ता
आणि त्या पार हातेपर्यंत आलेत घर बांधली. म्हणजे जो रस्ता होता त्याच्यावरच बांधकाम केले असं म्हणणं ते काय ते पहा ना तुम्ही हे बोलवा मुद्दे बोलवा आणि हद्द ठरवा पहिली. त्यांचं सर्वनंबर आमचं सर्वनंबर म्हणजे तुमच्यावर अन्याय होणार आहे का? तो जो रस्ता आहे, तो पुन्हा क्षेत्र जाणार आहे आणि म्हणजे बिगर भूसंपादन होता, बिगर लाभ भेटता तुम्ही भूमिहीन होणार आहात. तुम्ही जे किती लोक आहेत सगळे तुम्ही असे? जर रस्ता असा झाला, प्रशासनाने समजा असा आदेश काढला आणि तो आदेश तुमच्यावर जर हे ठरला तो 80 लोक 70-80 लोक आहेत. बर. आणि फक्त 5-6 लोकांसाठी बरं का. आणि ज्यांना फायदा होता ती फक्त 6 कुटुंब आहेत. म्हणजे 6 कुटुंबासाठी 70 लोकांना अन्याय करायचा. हा उपोषण मग आम्ही उपोषणाला बसणार. त्यामुळे काय जर प्रशासनाने जर मंजुरी दिली त्या रस्त्याला तर आम्ही तर तुम्ही लोक किती लोक बसणार उपोषणाला? सर्वच बसू आम्ही आता. जोपर्यंत न्याय मिळतो तोपर्यंत उपोषण मागे नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आम्ही. हा रस्ता रद्दच केला पाहिजे. ताई, काय नाव तुमचं? मी मंगल गाजवे. बर बर. काय सांगाल? आज रस्त्याचा वाद चाललाय या संदर्भात? काय झालं साहेब की लोक अतिक्रमण करतात. ही जमीन आमची 5 हेक्टर 29 आर आहे. हे जवळजवळ 70-80 शेतकरी आहेत एकाच तुमच्या गटामध्ये. वडिलांचं क्षेत्र होतं? माझ्या काय वडिलांचं वडिलांचं नाव? क्षेत्र होतं. माझ्या वडिलांचं नाव तबाजी सुद्धा भांडे, चुलते भाऊ सुद्धा भांडे आणि दुसरा एक चुलते निवृत्ती सुद्धा भांडे. आणि हे कंगाळे वगैरे आमचे आहेत. हे सगळे एकाच बाजूचे आहेत. तुमच्या जर अन्याय झाला, रस्त्याला जमीन भेटली, तुम्ही उपोषणाला बसणार त्यांच्याबरोबर? 100% उपोषणाला बसणार. कारण माझी ही वडिलोपार्जित जमीन आहे. तुम्ही भूमिहीन होता कामाने भूमिहीन होता कामच नाही. आणि लाभ पण भेटला नाही तुम्हाला? आजपर्यंत जी ही जमीन 50 फुटाची जमीन गेलेली आहे. 1 नंबर उमरज ते 2 नंबर उमरज जो आहे त्या उमरज मध्ये ही डांबरी रस्ता जो बनवलेला आहे जवळजवळ 50 फुटाचा रस्ता आहे आणि 600 मीटर लांबीचा आहे. जवळजवळ त्याच्यामध्ये 30 ते 40 गुंठे जमीन जाते. अगोदरच त्या जमिनीचा कुठलाही मोबदला सरकार आम्हाला मिळालेला आहे सरकारकडून आणि नकाशात सुद्धा उल्लेख केलेला नाही. आणि त्याच्यामुळे आज जर काही पलीकडच्या लोकांसाठी 6-7 कुटुंबासाठी जर रस्ता प्रस्थापित जर केला तर ह्या कुटुंबावरती संपादित जर केला तर आमच्या कुटुंबावरती खूप मोठा अन्याय होणार आहे. दुसरी गोष्ट, त्यांना रस्ता द्यायला हरकत नाही, परंतु त्यांची जी पलीकडची बाजू जी आहे त्या पलीकडच्या बाजूनी त्यांनी सर्वेनी रस्ता एक करावा, म्हणजे करून घ्यावा. किंवा त्यांना अलीकडून रस्ता पाहिजे तर त्यांनी त्यांच्या हद्दीतून जो सर्वे बांध त्यांचा त्या सर्वे बांधून त्यांनी रस्ता करून घ्यावा. तरतूद असते प्रत्येक ठिकाणी. हो, पण त्यांनी आमच्यावर अन्याय करून 100 मीटरच्या अंतरावर दुसरा रस्ता मागण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्या ज्या नकाशा प्रत जी आहे कप्रत त्याप्रमाणे ज्या खुणा आहेत त्या खुणाच्या अलीकडे त्यांनी येऊ नये तुमच्या हद्दीमध्ये, असं तुमची मागणी आहे? स्वतः मोजणी केलेली, एकदा सोडून 2दा केलेली आहे. त्याच्यातही त्यांनी अतिक्रमण केलेले. आम्ही शासनाला 2021 रोजी एक पत्र दिलं होतं. त्यावेळेस मोजणी केली, परत 21ला फेर मोजणी केली, परत त्याच ठिकाणी त्यांनी आम्हाला ते मोजणीचे हे दाखवले. तरी देखील इकडे त्यांनी 12 फूट अतिक्रमण करूनही त्याच्या अलीकडे ते रस्ता मागतात. तुमची काय मागणी? माझी एकच मागणी आहे की कुणावर अन्याय झाला नाही पाहिजे. त्यांनी त्यांचा रस्ता घेण्यास काही हरकत नाही, परंतु त्यांनी त्यांच्या हद्दीतून रस्ता तयार करावा.